माझं 500 स्क्वेअर फूटचं घर आहे, मला 600 स्क्वेअर फूटचं मिळणार आहे. ओके, फर्स्ट केस. सेकंड केस आहे, माझं 500 स्क्वेअर फूटचं घर आहे, मला 600 स्क्वेअर फूट मिळणार आहे आणि मी अजून 100 स्क्वेअर फूट विकत घेतोय, तर मला 700 स्क्वेअर फूट मिळतंय. थर्ड केस, 500 स्क्वेअर फूट आहे, मला 600 मिळणार आहे आणि काही कारणाने मी अजून एक फ्लॅट विकत घेतोय, म्हणजे 600चं मी 2 घेतोय. एक माझं फ्री एलिजिबिलिटी आहे आणि एक मी अजून विकत घेतोय. तर या 3 केसमध्ये जीएसटी काय काय लागू पडेल? आता जेव्हा मी वेगळे विकत घेतो तेव्हा खऱ्या अर्थाने मी ते वेगळे जेव्हा विकत घेतो तेव्हा खरं म्हणजे डेव्हलपमेंट अग्रीमेंटमध्ये एक क्लॉज असतो, बिल्डर क्लॉज टाकतो की तुम्हाला एक्स्ट्रा एरिया हवा असेल तर हा रेट ऍप्लिकेबल होईल. पण मला फ्लॅट एकच मिळतोय, तो फ्लॅट कंबाईंड आहे आणि हे व्हॅल्युएशन रूल्स काय सांगतात की फर्स्ट सेलचा अडॉप्ट करा आणि टॅक्स भरून टाका. प्रश्न असा येतो की जर माझा डेव्हलपमेंट अग्रीमेंटचा जर त्या 600 स्क्वेअर फुटाचा रेट जर 10,000 रुपये आला आणि बिल्डरनी मला वरचे 100 स्क्वेअर फूट जर 12,000नी दिले असतील तर मला ते 2 तुकडे तोडायचे का? की 600 वर मी त्या 10,000 5% भरायचे आणि वरच्या 100 वर बरोबर 12,000 वर 5% भरायचे. तर याला जीएसटी मध्ये क्लॅरिटी नाहीये. दॅट इज अ डिस्प्युटेबल टॉपिक.